अजूनपर्यंत कंटिन्यू जिंकल्यात. एका बाजूला भैरवनाथ क्रीडा मंडळ कोंढवी आणि दुसऱ्या बाजूला श्री भैरवनाथ कापडे खुर्द हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. आता एक लढत, ही शर्यत, ही टक्कर पाहण्यासाठी सगळ्यांचीच उत्सुकता लागली असेल की या मॅच मध्ये कोण जिंकेल. एक महत्त्वपूर्ण सामना. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या आधीच्या मॅच मध्ये राज आणि त्याचा साथीदार सोहम त्याने काय परफॉर्मन्स केला होता. अक्षरशः 4 यारी फटकेबाजी केली होती. मॅचला होते सुरुवात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. प्रेशर दोन्ही टीम वरती असेल. एका बाजूला कोंढवीकर बसले, दुसऱ्या बाजूला कापडे खुर्दचे संघ मालक आहेत. पहिली गोलंदाजी प्रणय कदम. पहिला बॉल सुरुवात केली आहे. गॅप शॉट सिलेक्शनने हात खोललेत. बॅकअप आहे परंतु केली आहे चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला नाहीये माफी. बॉल उडाला, टेक ऑफ घेतला आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सुरुवात केली आहे चौकराने. गोड तर सुरुवात केली आहे परंतु कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीने चांगली सुरुवात, वेल स्टार्ट म्हणता येईल या पहिल्या बॉल पासून, ती राज मोरेने मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे कोंढवी टीमला. कट्टरचा वापर केलाय. अवे फ्रॉम दी बॉडीचा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. व्हाईटचा रिव्ह्यू घेतला गेलाय. प्रत्येक टीमला फक्त एक रिव्ह्यू अवेलेबल असेल याची आपण नोंद घ्या. व्हाईट बॉल रिव्ह्यू इज सक्सेसफुल त्या ठिकाणी आलाय. तिसऱ्या पंचांना रेफर केल्यानंतर व्हाईट बॉल आलाय त्या ठिकाणी. एक धाव ऍड होताना पाहायला मिळते. 5 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुलच समाचार घ्यायचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. ओ हो हो वा, काय झेल टिपला. स्वतः मंगेशजी बेलोसे साहेबांच्या सुपुत्रांनी त्या ठिकाणी झेल टिपलाय. सार्थक समर्थ सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. सार्थक समर्थला जर आपण पाहिलं ना, अगदी 8वी मध्ये, इयत्ता 8वी मध्ये शिकत असणारा खेळाडू, जवळजवळ त्यांनी अगदी 5वी मध्ये असल्यापासून लेदर बॉल क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि लेदर बॉल क्रिकेट खेळता खेळता इयत्ता 8वी मध्ये असताना त्याच्या प्लेइंग 11 मध्ये त्यांनी स्थान मिळवलंय. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. कारण काय मित्रांनो, इतक्या कमी वयात आपल्या स्वतःच्या ग्रामीण टीम मध्ये स्थान मिळवणं इट्स नॉट अ जोक. आणि तेच त्यांनी स्थान मिळवलंय. त्याच्याकडे तो रुतबा आहे, त्याचा त्याने परफॉर्मन्स दाखवला आहे. पॉइंटच्या दिशेने उभा होता. पहिली विकेट आली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रितेश शिंदे यांना आपण पाहतोय. ओहो हो, या वेळेला ऑफ साठी ऑफ स्टंप टाकलेला बॉल अगदी भन्नाट पेसने निघून जातोय. एक विकेट आल्यानंतर प्रेशर रिलीज होताना एका दुसरा डॉट बॉल सेट बॅटरला माघारी पाठवणं, त्यांची कोंडी फोडणं, या साऱ्या गोष्टी तथ्यावरती पडणाऱ्या आहेत.
ज्या पद्धतीने अगदी बेस्ट वर्सेस बेस्टची लढत होते, सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे वळल्यात। एका बाजूला यंग आणि युवा जनरेशन कोंडवीचा संघ, दुसऱ्या बाजूला कापडे खुर्द हा संघ। चांगल्या पद्धतीने बॉल स्टॉप केलाय, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। विनोद पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झाली आहे, तर स्ट्राइक वरती सोहम भोसले यावेळेला खूपच बाहेरच्या शेण टाकलाय, बॉल व्हाईट बॉल आलाय, प्रतिसाद दोन्हीकडून मिळतोय। एका बाजूला कोंडवीकर आहेत, दुसऱ्या बाजूला कापडे खुर्दकर आहेत। निश्चित अगदी तोडीसतोड प्रत्युत्तर देणारे दोन्ही संघ जे की मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। हो 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 हो, यष्टी रक्षक चुकी केली आहे, झेल अगदी कमी उंचीचा होता, प्रयत्न दमदार पाहायला मिळाले। आपल्या संघासाठी दमदार नेतृत्व आता करताना यष्टी रक्षक देखील पाहायला मिळत आहेत। अशा पद्धतीचे बॉल किंवा कटरचा वापर करून मागच्या साईडला जातात, बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न राहतो, परंतु बॉल देखील चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय। परंतु सोहम भोसले ही कुठे कमी नाही आहेत, या आधीच्या मॅच मध्ये केलेला त्यांनी परफॉर्मन्स। सुंदर गोलंदाजी प्रणय कदम एका बाजूला आपल्या गोलंदाजीला धार, गोलंदाजीचा वार मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत। कटरचा वापर केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, या षटकातली दुसरी विकेट। आनंद गगनात आता मावत नाहीये, काय गोलंदाजी केली आहे प्रणय कदमने। प्रणय कदमची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये। दोन सेट बॅटरला ज्याने अक्षरशः धुमाकूळ माजवला होता या मैदानावरती, या क्रीडा नगरीवरती आल्यानंतर, परंतु आता स्वस्तात माघारी परतलेत सोहम भोसले देखील। म्हणजे आघाडीची जोडी ही मात्र आता डगआउटच्या दिशेने रवाना झाली आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात, ओमकार निकम। गोलंदाजीमध्ये होईल फेरबदल, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकागणी 2 विकेट्सच्या मोबदल्यात स्कोअर कार्ड वरती पहिल्या 6 बॉल मध्ये एकूण धावा झाल्यात त्या 7च्या आत 2 खेळाडू घरात, ते देखील पाहायला मिळाले। गोलंदाजीसाठी आता विनोद कदम, पहिलाच बॉल विनोद कदम यांचा स्ट्राइक वरती। प्रितेश शिंदे, अकूर टप्प्याचा बॉल, अगदी थोडासा लेट कट करण्याचा प्रयत्न। ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो पाहायला मिळतो, बॅट अगदी समोरच्या दिशेने वळवली जाते। सध्याच्या घडीच्या बॅट्स आहेत ना त्या ग्रॅम मध्ये आल्यात, परंतु ग्रॅम मधल्या असणाऱ्या बॅट, त्यांचे असणारे ब्रँड्स, त्यातून येणारे फटके। ओहो हो, आणखी एक मिस टायमिंग स्ट्रोक गली रिजन मध्ये, बॉल कॅचसाठी कॉल, परंतु आता काय झालं, लॉलीपॉप स्टाईल झेल त्या ठिकाणी ड्रॉप केला गेलाय। अशा पद्धतीचे झेल सोडून कदापिही तुम्हाला चालणारे नाहीयेत। श्लोक ने झेल मात्र सोडलाय। श्लोक एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज देखील आहेत, परंतु अशा पद्धतीची अपेक्षा नाहीये। एक झेल सोडला तर सगळ्यांचा कॉन्फिडन्स लो होतो। हा कॉन्फिडन्स तुम्हाला हाय ठेवायचा असेल ना तर दर्जेदार खेळ करावा लागेल, हरकत नाहीये। पुन्हा एकदा यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय उडवलाय उडवलाय, बॉल पाठवलाय षटकाराच्या दिशेने, संधी दिली, त्या संधीचं सोनं केलं, षटकार।
झाला, षटकार ठोकला या ठिकाणी. तिसऱ्या बॉल वरती षटकार ठोकलाय प्रितेश शिंदेनी. ओहो हो, खराब 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 गोलंदाजीचा प्रत्युत्तरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नो बॉल, हाईट फॅक्टर त्या ठिकाणी पाहिला जातोय. नो बॉल दिलाय म्हणजेच तर काय, आता फ्री हिटचा बॉल. आता चाल थोडीशी उलटी होती. उघडा डोळे पहा नीट, पुढील बॉल आहे तो फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा सुपर डुपर हिट खेळावा लागेल. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. दर्जेदार आणि दमदार आयोजन. SKMB अध्यक्ष चषक 2025 चा थरार पर्व 5वं. या वेळेला मात्र खूपच बाहेरच्या दिशेने बॉल बॉल पडला, अगदी लेग साइडला थोडाच्या बाहेरच्या दिशेने कट झाला. या षटकामध्ये सर्वाधिक जास्तीच्या धावा खर्चिक झाल्यात की काय? पहिल्या 6 बॉल मध्ये 7 होत्या. दुसरा बॉल वरती 2 धावा, तिसऱ्या बॉल वर षटकार, 14 बॉल नो बॉल तो पाहायला मिळाला. फ्री हिट, वाईट. या वेळेला मात्र या ठिकाणी डॉट बॉल आलाय. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मागे मारण्याचा प्रयत्न केला होता. मागे येणारे फटके हे कुठे ना कुठे प्रॉपर टायमिंगने येणं तितकंच महत्वाचं राहतं. ज्या वेळेला तुम्ही फ्रंट फुट वरती येता, सफल होता, बॉल कलेक्ट करणं, बॉलला खेचून घेणं, याही गोष्टी फार महत्वाच्या राहतात. परंतु आघाडी माघारी परतल्यानंतर प्रितेश शिंदे देखील चांगली फलंदाजी करतात. या वेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक राहिला होता. फटका घेण्याचा प्रयत्न केला होता, झेल त्या ठिकाणी हलकासा ड्रॉप देखील झाला. ज्या पद्धतीने पाहायला मिळतंय ना, प्रत्येक बॉल, प्रत्येक कॅच, प्रत्येक महत्वपूर्ण क्षण या मॅच मधला आनंददायक आहे. यावेळेला उडवलाय बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. चौकार येतोय, लक्षा किंग आहे त्या ठिकाणी. थोडेसे फंबल झाले, स्किट देखील झाले. षटक संपलंय दुसरं. पहिल्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 1 चौकार आला होता, तेव्हा धावा होत्या त्या 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या टोटल 14 धावा. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती 14 धावा बनल्यात. वॉटर बॉय मैदानाच्या आतमध्ये चाललेत कानमंत्र घेऊन. बघूया काय कानमंत्र देतात, रणनीती इथून पुढे कशी असेल. आपल्या प्लेइंग 11 मधला प्लेइंग 12 खेळाडू ज्या वेळेला वॉटर बॉय बनून मैदानाच्या आतमध्ये जातो, 2 खेळाडूंना निश्चित काही ना काहीतरी कानमंत्र सांगून येतो. परंतु आपण अनेक वेळा म्हणतो ना, बाहेरून बोलणं खूप सोपं आहे. एखाद्या क्रिकेटरला जितके शब्द बोलले जातात, जितक्या काही गोष्टी बोलल्या जातात, त्या साऱ्या गोष्टी सोप्या आहेत बाहेरून बोलणाऱ्या प्रेक्षकासाठी, बाहेरून बोलणाऱ्या काही त्यांच्या मित्र परिवारासाठी. परंतु ज्या वेळेला एखादा खेळाडू परफॉर्मन्स करतो ना, त्याला ठाऊक असतं आतमध्ये प्रेशर किती आहे, आपल्याला किती जण पाहतात. लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपण या सामन्यामध्ये आहोत. आपला परफॉर्मन्स, इथून पुढचे काही दिवस, इथून पुढचे काही मॅचेस, इथून पुढचे काही आयोजन, त्याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स केला तर येणाऱ्या उद्याच्या काळामध्ये तुमचा परफॉर्मन्स हा निश्चित एका पडद्यावरती उमटवला जाईल. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा बनल्यात त्या 21 धावा. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ शेष आणि आता गोलंदाजीसाठी आलाय श्लोक निकम. मग अशी गली रिजन मध्ये एक हलका झेल श्लोकने ड्रॉप केला होता, परंतु श्लोकला आता चान्स असेल विकेट घेण्यासाठी.
प्रेशर 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 ऑन असेल दोन्ही बाजूनी कुठे ना कुठेतरी दबाव असेल. पहिला बॉल श्लोक निकमचा डावखुरा गोलंदाज पहिलाच बॉल लोअर फुल टॉल वसूल केलाय श्लोक निकमचा पहिल्या बॉल मध्ये चौकार ठोकलाय. फुल टॉस ओमकार निकम यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहे पाऊंडच्या दिशेने बॉलला दिशा दिली आहे. एक धाव घेतली आहे. धावतं धावफलक हलतं ठेवणं तुम्हाला त्या फ्लो मध्ये पुढे जाणं खूप महत्वाचं राहील. पण अनेक वेळेला म्हणतो ना अप अँड डाऊन येत असतात आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात. अनेक वेळेला माणूस ज्या वेळेला मैदानात हारतो तो माणूस पुन्हा जिंकू शकतो परंतु मनामध्ये हारलेला माणूस पुन्हा मैदानामध्ये कदापि जिंकू शकत नाही. स्विच हिटचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्ट का करतायत. आता डगआउट्स मधल्या कोंडवीच्या खेळाडूंना प्रश्न पडला असेल. रिव्हर्स अटेम्प्ट फसलाय त्या ठिकाणी. स्विच हिटचे फटके चांगले राहिले तर बाहेर देखील जाऊ शकतात परंतु त्यासाठी अगदी तुमची प्रॅक्टिस. पण अनेक वेळेला म्हणतो ना प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये दर्जेदार खेळ करू शकता. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. षटक नंबर अगदी आपल्याला पाहायला मिळालं. तिसरं यॉर्करचा बॉल परफेक्ट यॉर्कर. ओ हो अपील असेल. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. कटरचे फिरकी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. माझ्याकडून जरी झेल सुटला असला तरी मी माझा परफॉर्मन्स 100% देणार असं श्लोक निकम मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. कमबॅक केलंय. थोडेसे थांबतायत रनवे वरती थोडासा बिघाड होतोय ना ठाऊक आहे. एका दुसरी स्टेप चुकली थोडासा खराब बॉल राहिला. सुंदर गोलंदाजी श्लोक निकमची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अवघ्या पहिल्या बॉल मध्ये चौकार आल्यानंतर श्लोकने 6 बॉल मध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु आता कोंडवीच्या खेळाडूंना देखील शांत बसून चालणार नाहीये. तीन ओव्हर्स मध्ये स्कोर कार्ड मध्ये अगदी आपण पाहिलं ना 18 बॉल मध्ये एकूण 27 धावा बनल्यात. 18 बॉल 27 धावा हे समीकरण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं तर आकाश माने यांना आमंत्रित केलं गेलंय. 18 बॉल मध्ये 27 बनल्यात. तर येणाऱ्या एका षटकामध्ये किती बनतात पाहणं फार महत्वाचं असेल. लोअर फुल टॉस बॉल गॅप शॉट सिलेक्शन चांगलं परफेक्ट फटका परफेक्ट टायमिंग परफेक्ट गॅप शॉट सिलेक्शन आणि चौकार.
पहिल्या बॉलमध्ये चौकार, तिसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलमध्ये चौकार, चौथ्या षटकातल्या पहिल्या बॉलमध्ये चौकार. चौकारांनी स्वागत, परंतु तो नंतर येणारे बॉल ना हे बॅटर साठी थोडेसे धोकादायक राहिलेत. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला अलॉंग विथ द कार्पेट. एक धाव तर घेतली आहे. दुसरा प्रयत्न करतात केला जातोय प्रयत्न. येस, गुड रनिंग बिटवीन विकेट. त्या ठिकाणी पाहायला मिळते महाराष्ट्रात सध्या बिबट्यांची जितकी दहशत आहे ना, त्या बिबट्यांपेक्षा फास्ट आता कोंडवीचे खेळाडू धावताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये. धावा झाला स्कोर कार्ड वरती. तत्तीस धावा. त्यावेळेला पुन्हा एकदा खोदून काढलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न केला जाईल आणि याही वेळेला 2 धावा पूर्ण केल्या जातात. सलगचे 3 बॉल, पहिल्या बॉल मध्ये 4, तदनंतर दुसऱ्या बॉल मध्ये 2, तिसऱ्या बॉल मध्ये 2. निश्चित धावतं धावफलक पुढे नेण्याचं काम आता त्यांचे सहकारी करतात. आघाडीची जोडी लवकर माघारी गेली नाहीतर या स्कोरिंगची भूमिका थोडीशी निराळी असती. पुन्हा एकदा आकाश. यावेळेला उडवलाय बॉल कव्हर्स मध्ये. चेंडूची वाट पाहिली जाईल आणि येस, गुड कॅच ऑफ द क्वालिटी. जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास रचते हैं. आज आकाश माने म्हणतायत ना, आज आम्ही या क्रीडा नगरीमध्ये या एसकेएमबी ट्रॉफी मध्ये इतिहास रचायला आलोय. आम्ही वाचायला नाही तर इतिहास रचायला आलोय. पस्तीस धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. उर्वरित 2 बॉलचा खेळ शेष आहे. 2 बॉल मध्ये एका दुसरा मोठा स्ट्रोक. एक चांगली फायटिंग टोटल स्कोरिंगची भूमिका कोणवी टीम कडून राहू देखील शकते. पण तू पाहूया उर्वरित 2 बॉल मध्ये काय घडतंय. सेकंड लास्ट बॉल. डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. अवघ्या एका बॉलचा केशेष. पहिल्या बॉल मध्ये चौकार आम्ही म्हटलं ना तुम्हाला, तदनंतर येणारे सगळे बॉल हे कमी धावा देणार राहिले. पहिलं षटक, तिसरं षटक, चौथं षटक या षटकांची चांगली सुरुवात झाली, परंतु शेवट थोडासा कुठेतरी कठीण राहिला. या वेळेला इनिंग ब्रेक त्या ठिकाणी होतीये. धावा झाल्या स्कोर कार्ड वरती 4 षटकानंतर तब्बल 35 आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत भैरवनाथ कापडे खुर्द या संघाला 24 बॉल आणि 36 धावा. मॅच अजूनही संपलेला नाहीये. 24 बॉल 36 धावा करायच्या आहेत. कोण जिंकणार, कोण इथून पुढचा, या 2 मॅच नंतर विजयाची 3री पताका आपल्या हातामध्ये घेतणार याची वाट पाहणार आहोत. परंतु त्याआधी ऐकूया डीजेचा मधुर आवाज.
तोपर्यंत फोटोला हार लागत नाही, तोपर्यंत आम्ही काही या मैदानातून हार मानणार नाही आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रोहन भुरटे आणि त्याचा साथीदार मंगेश जाधव. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 24 बॉल 36 धावा. सगळे जण आता tenniscricket.in च्या वेबसाईटला जॉईन झाले असतील, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आता वाट पाहत असतील कोंढवीचे प्रेक्षक वर्ग, कोंढवीचा मित्र परिवार, त्यातल्या त्यात अगदी आपण कापडे खुर्दचे अनेक प्रेक्षक वर्ग, त्यांचा मित्र परिवार, सगळे जण जोडले असतील. वाट पाहिली जाईल या मॅच मध्ये अगदी कोणता संघ विजयाच्या दिशेने जाणार. गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहिलं प्रीतेश शिंदे, ज्याच्या बॅट मधून एक दमदार षटकार आला होता. पहिला बॉल प्रीतेश शिंदेचा. ओहो हो, थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी राहिला. वाईट बॉल आलाय. सुरुवात थोडीशी खराब राहिली आहे. ज्या लेफ्ट साइडचा डाव्या बाजूला डगआउटचा आहे त्या ठिकाणी फक्त प्लेइंग 11चे खेळाडू आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणताही प्रेक्षक, कोणताही खेळाडू तिथे नसेल, याची नोंद घ्या. ओहो हो, वा वा, काय बॉल टाकलाय प्रीतेश शिंदेने. अक्षरशः साखळदंडाने पाय जखडून ठेवावा ना तसाच हा बॉल पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर. एक धाव ऑलरेडी आली आहे. वाईटचा रन त्या ठिकाणी मिळालाय. मंगेश जाधव यांना आपण स्ट्राईक वरती पाहतोय. यावेळेला उडवलाय बॉल कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक मंगेश जाधवच्या बॅट मधून फॅन्टास्टिक फॅब्युलस षटकार. उडवला बॉल. रेस चालू आहे. बॉल आणि क्षेत्ररक्षकाची रेस जिंकली आहे ती बॉलने. बॉल चालाय सीमा रेषा पार. कडक चौकार. धावा झाल्यात 1-1-11. 11 धावा बनल्यात. दमदार सुरुवात केली आहे. ओहो हो, यावेळेला प्रचंड पेसने टाकलेला बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळाला. सुरुवातीच्याच पहिल्या बॉलने खराब सुरुवात थोडीशी झाली. तदनंतर अजूनपर्यंत अगदी आपण पाहिलं स्कोर कार्ड वरती 12 धावा बनल्यात. जसा पाहिजे तसा परफॉर्मन्स पहिल्या इनिंग कडून झाला नव्हता आणि त्यामुळेच की काय आता ही वेळ आली आहे. 4 बॉल मध्ये 12 धावा बनला स्कोर कार्ड वरती. 36 चा पाठलाग करायचा आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 20 बॉल 24 चा हात. सामना रोमांचक लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन पाहायला मिळते. आता रोहन भुरटे स्ट्राइक वरती. ओहो हो, या स्टँड वरतून जाणारा बॉल. रोहन भुरटे अगदी वाट पाहत होते पंच स्क्वेअर बॉल दंडीत देतात की काय, परंतु ज्या पद्धतीने बॉल थोडासा यस्टन वरतून गेला, कमी जर उंची असती तर काहीतरी अगदी त्या ठिकाणी घडताना पाहायला मिळालं असतं. पटका चांगला खेळलाय. ऑफसाइड ऑप्शनचा बॉल खेचून काढलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या 6 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती बनल्यात एकूण 13 धावा आणि आता करायच्यात 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 23 धावा. अठरा बॉल 23 धावांचं समीकरण.
गोलंदाजीमध्ये होतोय फेरबदल. संदेश अर्थात सँडी गोलंदाजीसाठी आलाय आणि अगदी 30 सर्कलचे खेळाडू पाहिलेत ना, अगदी 30 सर्कल मधून थोडेसे त्यांचे हात खोले जातील, त्यांना बाहेर काढलं जाईल. परंतु आता इथून थोडंसं आव्हान कठीण राहतंय. ते कोणासाठी राहतंय हेही पाहणं तितकंसं महत्वाचं. पहिला बॉल पाठवलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ काय घडलं हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ. आता कोंडवी वाले म्हणतील काय. कॅच होती की मॅच होती. आता शब्द कुठून ऐकायचे तरी कुठून, आता त्याला प्रश्न पडला असेल. अकुल टप्प्याचा बॉल 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 हे चालू आहे. एक तर आली आहे. राज आणि सोहम यांची एक रील्स टॅग झाली आहे यंगस्टार पोलादपूरच्या ग्रुप वरती आणि एडिटर आहेत शुभू एडिटर. पहिल्या इनिंगची आपण त्यांच्या खेळाची एक रील्स आली आहे. उडवला बॉल चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षक आणि आता विकेट आली आहे. पहिली कहाणी में एक और ट्विस्ट. हे 16-17 पाहिजे. 16 बॉल आणि 17 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. या सामन्याने अक्षरशः प्रत्येकाच्या अंगावरती काटा जरूर आणलाय. एकदा कोंडवी, एकदा कापडे खुर्द, एकदा कापडे खुर्द तर एकदा कोंडवी, असाच सामना रंगतदार होताना पाहायला मिळतोय. यावेळेला फटका आडव्या बॅटने खेळलाय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बॉल टू बॉल, फेस टू फेस, हेड टू हेड केली जाणारी माफक दर्जाची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. SKMB चा धमाका आजच्या दुसऱ्या दिवसातला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संदेश. यावेळेला उडवला बॉल आर पार. त्या ठिकाणी बॉल चाललाय सीमा रेषा पार. आता डोंबिवलीच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या बॉल वरती FIR नोंदवावा लागेल. हा बॉल देखील शोधून आणावा लागेल. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकूण 26 धावा. 10 रन्स करायचे आहेत. बॉल शेष आहेत 14. अशा पद्धतीचे खराब बॉल हे तुम्हाला टाकून चालणार नाहीयेत. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, क्रिकेट मध्ये टप्पा आणि पिक्चर मध्ये कटप्पा हा फार महत्वाचा असतो. तुमचा टप्पा कुठे राहणार. रिव्ह्यू साठी रेफर केलाय, तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय गणेशजी भाविस्कर सर आहेत ऑफिशियल पंच. पाहूया काय होत आहे, डिसिजन काय येतोय. एक एक रन आता इथून पुढचा मोक्याचा क्षण हा तितकासा महत्वाचा राहतोय.
या मैदानाच्या आतमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. लोअर फुलटॉस बॉल होता गली रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बारा बॉल 8 धावांची आवश्यकता. बारा बॉल आणि 9 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी पाहायला मिळतात कीर्तिराज सोनावणे यांना आता आपण पाहतोय. पहिला बॉल. यावेळेला पहिला बॉल उडवलाय. पटका फसलाय. ओहो हो, जीवनदान वारंवार मिळत आहेत. आता कोंडवीच्या खेळाडूंनी करायचं तर करायचं तरी काय. पुन्हा एकदा रेफर केलं गेलंय. बाउंड्री लाईन क्रॉस आहे की नाही या गोष्टी साऱ्या चेक केल्या जातील. दोन सामने जिंकले होते कोंडवी टीमने. तिसरी मॅच थोडीशी त्यांच्यासाठी अवघड राहतीये. सेफ असेल. एकच धावा आहे त्या ठिकाणी. धावा झाला. धावा बनला स्कोर कार्ड वरती 28 धावा. 11 बॉल 8 धावांवरती सामना येऊन राहिला आहे. लोअर फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. एक तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न. एक धावा आली आहे. 10 बॉल 7 धावा. 10 बॉल 7 वरती सामना येऊन राहिला आहे. यावेळेला उडवलाय बॉल. बॉलला पाठवलाय लांब 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 लांबच लांब. षटकार. आता फक्त एका धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 2 मॅच दोन्ही टीमने 2-2 वेळा कंटिन्यू जिंकल्या होत्या आणि ज्या वेळेला समोर आले ना त्यावेळेला हा सामना अगदी प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक आयोजकाला पाहण्यासारखा राहिला. दाबी संघ आपण टॉस साठी या. दाबी संघाचे कर्णधार. एका धावेची आवश्यकता. त्या ठिकाणी येतात क्षेत्ररक्षक आणि टिपता जेल. वाट पाहिली जाईल या एका रनासाठी.
विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. परंतु एक चांगली फाईट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तर चला आपण मैदान सोडताना देखील या ठिकाणी हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचंय. आणि या मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय ऑफकोर्स नो डाऊट प्रणय कदम.